पाठ्यपुस्तकातील पाठ कविता यामध्ये आलेले अपरिचित शब्द वाक्यप्रचार यांचे अर्थ आपण काही पाहूयात आज. शब्दार्थ आणि वाक्यप्रचार. त्यामध्ये पहिला पाठ आहे, त्याच्यामध्ये वेग वशतामध्ये बघा, अगतिक होणे म्हणजे निरुपाय होणे, अवखळ म्हणजे अनिर्बंध, यथासांग म्हणजे योग्य प्रकारे, जाचदायक त्रासदायक, त्वरा म्हणजे घाई, अनिवार्य अमर्याद अतिशय, व्यग्रता अस्वस्थता. रोज मातीत कविता आहे, त्याचे पाहूयात आपण आता. हिरवं गोंदणे, गोंदनाच्या नक्षीसारखी लावलेली हिरवी रोपे, बेन दाबणे म्हणजे उसाचे तुकडे किंवा कांड्या शेतातील सरीमध्ये पायाने दाबून लावणे. आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आहे, त्याच्यामधील पाहूयात आपण काही शब्द आणि वाक्यप्रचार. हुलकावण्या देणे, चकवणे, रुखरुख म्हणजे काळजी किंवा टोचणी, ईर्ष्या म्हणजे मत्सर हेवा, असूया म्हणजे द्वेष, वैषम्य म्हणजे दुःख किंवा खेद, पारखे होणे म्हणजे दुरावणे, निरागस म्हणजे निष्पाप, विसर्ग देणे म्हणजे सोडून देणे. कविता आहे रे थांब जरा आषाढ घना. त्याच्यामध्ये बघा, दिठी म्हणजे दृष्टी किंवा नजर, प्रवाळ म्हणजे पोवळे, इंद्रनीळ म्हणजे निळ्या रंगांचे एक रत्न, पदविन्यास खुणा म्हणजेच पाऊल खुणा, आसर म्हणजे पावसाळ्यातील उघडीप, वासरमणी म्हणजे सूर्य, हळदुया म्हणजे हळदीच्या रंगाचे. पुढे पाहूयात आपण. जीवस म्हणजे पौष्टिक, अरळ म्हणजे अलवार, पिसोळी म्हणजे फुलपाखरू, विधुवदना म्हणजे चंद्रबिंबाला. वीरांना सलामी पाठामधील पाहूयात. उत्पात होणे म्हणजे अनर्थ होणे, भाट म्हणजे स्तुती गीत गाणारे स्तुती पाठक, कवन म्हणजे काव्य, कॉन्वॉय म्हणजे एकत्रितपणे प्रवास करणाऱ्या गाड्यांचा ताफा, अदब म्हणजे विनय नम्रता आदर, मायेची पाखर घालणे म्हणजे प्रेम करणे, तैनात असणे म्हणजे सज्ज असणे, दुरापास्त म्हणजे कठीण अवघड, हौसला म्हणजे मनोबल, बुलंद म्हणजे मजबूत भक्कम, मळप दूर होणे म्हणजे गैरसमज दूर होणे, मुखवटा चढवणे म्हणजे मुळात नसलेले रूप धारण करणे, काव्यव्यग्र असणे म्हणजे कामात गर्क असणे, जमीन आसमानाचा फरक असणे म्हणजे खूपच फरक असणे, मर्दुमकी गाजवणे म्हणजे खूप मोठा पराक्रम करणे. रंग माझा वेगळा कविता आहे, त्याच्यामधील पाहूयात आपण शब्द. गुंता म्हणजे गुंतागुंत, गळा कापणे म्हणजे विश्वासघात करणे, तात्पर्य म्हणजे सार. विंचू चावला एक भारूड आहे, त्याच्यातील पाहूयात. इंगळी म्हणजे विंचवाची एक जात किंवा मोठा विंचू, दारुण म्हणजे दुस्सह सोसण्यास कठीण भयंकर. उतारा म्हणजे वेदनेची तीव्रता कमी होण्यासाठी केलेले उपचार, मनुष्याच्या अंगी असणाऱ्या दुर्गुणांची तीव्रता कमी करण्यासाठी केली जाणारी सद्गुणांची उपाययोजना. तमोगुण म्हणजे तामसी वृत्ती, फुनफुन म्हणजे जखमेची चुरचूर किंवा आग. रेशीमबंध पाठातील पाहूयात आपण. मन समेवर येणे म्हणजे मन शांत व एकरूप होणे, असोशी म्हणजे सोस हव्यास, आदिम म्हणजे पहिला किंवा मूळचा, रुजू म्हणजे सहज सरळ, नजाकत म्हणजे सुबकपणा, वास्तपुस्त करणे म्हणजे चौकशी करणे, इंगित म्हणजे अंतस्थ हेतू अंतस्थ गुपित. समुद्र कोंडून पडलाय कविता आहे. संत्रस्त म्हणजे अतिशय त्रासलेला, झिंजा म्हणजे डोक्यावरचे वाढलेले विस्कटलेले केस. दंतकथा पाठातील पाहूयात आपण आता. मेक म्हणजे खोच गुडगोष्ट, चारी मुंड्या चित होणे म्हणजे पराभूत होणे, पाक पशार होणे म्हणजे पळून जाणे, नक्षा उतरणे म्हणजे अभिमान गळून पडणे, शंक करणे ओरडणे, मामुली म्हणजे सामान्य किरकोळ, असार म्हणजे निरर्थक सारहीन, फितूर होणे म्हणजे दगाबाजी करणे, खलदंत म्हणजे त्रास देणारा दात, नतद्रष्ट म्हणजे खाष्ट किंवा दृष्ट, खल करणे म्हणजे निरर्थक चर्चा करणे. आरशातली स्त्री कविता आहे, त्यामध्ये बघा, घनगर्द म्हणजे दाट किंवा निबिड, रंगरेषा व्यंगरेषा. त्यामधील शब्द आहेत. स्रोत म्हणजे उगमस्थान, स्वारस्य नसणे म्हणजे स्वाभाविक नैसर्गिक इच्छा नसणे. तसेच गाफील म्हणजे गाफीलपणे म्हणजे बेसावतपणे, इझेल म्हणजे चित्रकलेसाठी वापरायचे लाकडी स्टँड. गडी कथेतील पाहूयात आपण. सेजून म्हणजे जवळून, कराळे म्हणजे काठावर,
कार्यक्रमाचं म्हणजे कार्यक्रमाचं, आवतन म्हणजे आमंत्रण, हळ्या म्हणजे कावळ्या, आकड्या इले म्हणजे आकड्यांना, उचापती म्हणजे त्रास देणारे, एक खळकुई म्हणजे एक पैसाही, कुठल्लू म्हणजे कुठलं, लोग म्हणजे पर्यंत, उन्हाळ्याला म्हणजे उन्हाळ्यातल्या, तपेल फपुटा म्हणजे तापलेली बारीक माती, मऱ्याच्या म्हणजे मृत्यूच्या, गोळी म्हणजे जन्माची बातमी, झाकुल्यात म्हणजे अंधारात किंवा पहाटेला, पालट पळाला नाही म्हणजे फरक पडला नाही, पळीत म्हणजे पडीक, काउरल्यावाणी म्हणजे चिंताक्रांत, सवंतरानही म्हणजे स्वातंत्र्यानही, भारंभ सुद म्हणजे भारदस्त, कोको करणे म्हणजे आरडाओरडा करणे, भोंड म्हणजे भोवळ ग्लानी चक्कर, नासुकल्या हळ्या म्हणजे क्षुल्लक कावळा, इरल्यावाने म्हणजे विरल्यासारखे, मले पा अन फूल वहा, माझीच री ओढा, माझंच कौतुक करा, त्याईचा जीव अंधारल्या अंदर लोये, त्यांचा जीव आतल्या आत व्याकुळ होतो, चाल वैरे पोरा अन वैरे ढोरा, किंमत न देता कोणालाही कामाला लावणे, एका दुकळीत म्हणजे एका ढेंगेत. तर अशा प्रकारे आपण अवघड शब्दांचे अर्थ आणि वाक्यप्रचार पाहिलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो.